आता बातमी आहे नागपूरमधल्या पावसाची। नागपूर शहरासह विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने आज हजेरी लावली। या पावसामुळे नागपुरातील सोमलवार शाळेभोवती पाणी साचलं, त्यामुळे शेकडो विद्यार्थी शाळेत अडकून पडले होते। अचानक पावसाचा जोर वाढल्याने शाळेतून मुलांना बाहेर काढणं कठीण झालं होतं। शाळेभोवती पाणी साचल्याने शाळा लवकर सोडण्यात आली। पावसामुळे आणि शाळेभोवती पाणी साचल्याने विद्यार्थी सुखरूप बाहेर येईपर्यंत पालकांची घालमेल प्रचंड वाढली होती। फक्त नागपूरच नव्हे तर आज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। त्याचबरोबर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे। उर्वरित संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि पुढचे 3 दिवस विदर्भात पावसाचे असणार आहेत असंही हवामान विभागाचं म्हणणं आहे। विशेषतः पूर्व विदर्भात मुसळधार ते खूप मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज आणि रेड अलर्ट असेल असा हवामान खात्यानं दावा केला आहे। साधारण 1 तासामध्येच पाणी गुडघ्यापर्यंत जमल्याचं निदर्शनास आलं आणि ही परिस्थिती बघताच ताबडतोब आम्ही ॲक्शनमध्ये आलो। डिझास्टर मॅनेजमेंटला कॉल केला, फायर ब्रिगेडला कॉल केला, पालकांना मेसेजिंग केलं। परंतु मला इथे सांगू इच्छितो की मागच्या 14 तारखेला मी नागपूर म्युन्सिपल कमिशनरला एक पत्र लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली होती की शाळेच्या बरोबर रस्ता जो आहे समोरचा, त्याचं जे काम चालू आहे त्या कामामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ते काम पूर्ण करावं। परंतु ते न झाल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवलेली आहे। तर नागपुरात त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। खूप लवकरात लवकर काम करण्यात आलं। आता सर पेरेंट्सनी हेच म्हटलं, जोपर्यंत मुलं बाहेर निघाली नाही तोपर्यंत तुमची काय अवस्था होती? आमच्या तर जीवात जीव नव्हता, पण शाळेवाल्यांनी आम्हाला सपोर्ट भरपूर केलं। अजून किती तिथे मुलं आहेत का? भरपूर मुलं आहेत, पण सपोर्ट करतात आहे, ते रोपनी काढतात आहे बाहेर, पण ते पण खूप डेंजरच आहे। आता हे कोणाला घ्यायला आला होता तुम्ही? मी आपल्या नातनींना घ्यायला आलो सर। काय नाव आहे तुमचं? राधेश्याम ठाकरे। आणि नातीचं? नातनी कृतिका ठाकरे, कोणत्या वर्गात आहे ती? 3ऱ्या सेक्शन सीला आहे। तुम्ही किती वाजता इथे आलात? काय परिस्थिती होती काय सांगाल? मी सर पाऊस कमीत कमी इथं मी 2:25ला आलो। परिस्थिती माझी येताना गाडी एवढा पाणी होता की माझी गाडी बंद पडली, तर मी त्या मेन रोडला ठेवून दिली गाडी आणि तिथून पायी आलो। पायी येत असताना तरी गुडघ्यावर वर पाणी झालं माझ्या। पाहता पाणी वर झालं। आता तुला काय वाटतंय? तू वर्गात घाबरली होतीस? काय परिस्थिती होती वर्गामध्ये? सगळे घाबरले होते? घाबरले होते। तरी पाणी येऊनच राहिलं आहे, त्यामुळे इथे पाणी खूप साचलेलं आहे। गाड्या आमच्या निघत नाही आहे आणि इथेच का पूर्ण मनीष नगर पूर्ण पॅक आहे, त्यामुळे गाड्या आम्ही कशा चालवतो आमचा प्रश्न येऊन पडलेला आहे। नाही, हे जे पावसाळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती होईल हे माहीत असताना पावसाळ्यातसुद्धा कंत्राटदारांनी काम सुरू ठेवलं होतं। काय तुम्हाला वाटलं होतं की अशी परिस्थिती होईल? नाही, अशी आम्ही परिस्थिती वाटली का महिना कधी हा पाणी कमी, हे काम जे आहे हे सतत 4 महिन्यापासून चालू आहे इथे, पण अजूनही काम झालेलं नाही आहे। त्यामुळे इथं पाऊस आल्या पूर्ण तारांबळ उडलेली आहे आणि अजूनही हे काम कधी होईल याची गॅरंटी होणार आहे नाही। आज आल्या काय घडलं? पहिल्यांदा आलेलो आहे। तर बातमी